आता घडतं काय माहिती आहे का, आपण बघितलं आहे की रिफ्लेक्शनचे दोन प्रकार पडतात, रेग्युलर रिफ्लेक्शन, इरेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर रिफ्लेक्शन जे की असतं ते रिफ्लेक्शन म्हणतो आपण, इरेग्युलरला आपण स्कॅटरिंग म्हणतो किंवा डिस्पर्शन म्हणतो. या डिस्पर्शनमुळे घडतं काय, या डिस्पर्शनमुळे बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत, या स्कॅटरिंगमुळे बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत. कोणकोणत्या गोष्टी घडत आहेत? जे काही तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी सूर्य आपल्याला लाल दिसतो, तो कशामुळे दिसतो? तो स्कॅटरिंगमुळे दिसतो. जे काही दिवसा तुम्हाला सगळं पांढरं पांढरं दिसतंय, पण सकाळी आणि संध्याकाळी फक्त लालसर दिसायला भेटतो सूर्याच्या जवळ, हे कशामुळे? ड्यू टू द स्कॅटरिंग. ढगं तुम्हाला पांढरे दिसतात, पण आकाश तुम्हाला निळं दिसतं, कशामुळे? ड्यू टू द स्कॅटरिंग, राईट का? तो स्कॅटरिंगमुळे बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, जे की तुम्हाला ॲप्लिकेशन लक्षामध्ये राहायला पाहिजे की स्कॅटरिंगमुळे काय काय घडतंय. आकाश आपल्याला निळा दिसतोय, ढगं आपल्याला पांढरे दिसत आहेत, सकाळ संध्याकाळ आपल्याला सूर्य लाल दिसतोय, आणि दुपारी जे काही आपलं पुन्हा वातावरण पांढरं आपल्याला दिसायला भेटतं. हे असं का घडतंय? ड्यू टू द स्कॅटरिंग. स्कॅटरिंग कोणाला म्हणतो बरं का? स्कॅटरिंग काय घडतं असते, तर आता स्कॅटरिंग काय असते बरं का? स्कॅटरिंग जर बघायला गेलात तर तुम्हाला बोललो मी इरेग्युलर रिफ्लेक्शन. आता घडतं काय बरं का, जो की सूर्य आपला हा सूर्य, या सूर्यापासून येणारे जी किरणं आहेत, या किरणं वातावरणामधून येत असतात. ही आपली पृथ्वी असते, तर वातावरणामधून येत असताना त्याला कोणकोणत्या गोष्टीसोबत हे करावं लागतो, जसं की वातावरणामध्ये डस्ट पार्टिकल पण असतात, एअर मॉलिक्युल्स पण असतात, आणि वॉटर ड्रॉपलेट पण असतात, बरोबर का? तर त्याच्यासोबत जेव्हा ते येतात तर काय होतात माहिती आहे का, त्याच्यावरती इन्सिडेंट्स होतात, हे रे त्याच्यावरती इन्सिडेंट्स होतात, आणि इन्सिडेंट्स काय होतात, ते विखुरले जातात, तर इकडे तिकडे विखुरले जातात. पण ते विखुरण्याची पद्धत जर आपण समजून घेतली तर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येईल. आता दोन लोकांनी जे काही फिजिक्समध्ये दोन नियम काढली. सूर्याकडून निघणारी जे काही किरणं असतात ते वेव्हच्या स्वरूपात येऊ शकतात, वेव्हच्या स्वरूपात, किंवा सूर्याकडून येणारे जे काही किरणं आहेत ते पार्टिकलच्या स्वरूपात येतील. कशा स्वरूपामध्ये? पार्टिकलच्या स्वरूपात. तर याच्यावरती सिद्धांत आपण फिजिक्समध्ये आपण बघितलेला आहोत, राईट का? तो काय बरं का, की सूर्याकडून निघणारे किरणं वेव्हच्या स्वरूपात असू शकतात, किंवा पार्टिकल किंवा ज्याला आपण फोटॉन म्हणतो त्याच्या स्वरूपात असू शकतात. मग आता घडतं काय, की हवेमध्ये असणारे एअर मॉलिक्युल्स, वॉटर ड्रॉपलेट, राईट, एअर मॉलिक्युल, वॉटर ड्रॉपलेट आणि डस्ट पार्टिकल यांच्यावर जेव्हा समजा ती वेव्ह जर आली, तर वेव्ह अशा पद्धतीने येते, ती वेव्ह, तर वेव्ह आल्यानंतर ती काय होते, अशा पद्धतीने इकडे अशी स्कॅटर होते, स्कॅटर होऊन अशा पद्धतीने जाते. जर का वेव्ह असेल तर तुम्हाला दिसायला अशा पद्धतीने दिसायला भेटेल की बाबा पार्टिकलला पार्टिकलवरती इन्सिडन्स झाल्यानंतर अशा पद्धतीने विखरली जाईल वेव्ह. म्हणजे इमेज जर बघायला गेला तर अशा पद्धतीने जर वेव्ह मेन्शन करत असतात तर स्कॅटर रिफ्लेक्शन अशा पद्धतीने दिसायला भेटेल तुम्हाला, ज्याला इरेग्युलर रिफ्लेक्शन म्हणतात. तुम्ही पुढे जर गेलात तर काय बरं का, आता समजा लाईट पार्टिकल, आता जर का तुम्ही जर 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 समजा लाईटला जर का पार्टिकल मानलं, लाईटला जर का पार्टिकल आहे अशा पद्धतीने पार्टिकल येत आहेत असं जर का तुम्ही मानलं, तर काय होईल माहिती आहे का, आपला हा डस्ट पार्टिकल त्या पार्टिकलला ॲब्झॉर्ब करतो. काय करतो? ॲब्झॉर्ब करतो, आणि नंतर ते इमिट करतो. तुम्ही चेन रिॲक्शन नावाचा गेम खेळला असणार, ते छोटे छोटे बॉल असतात, 3 झाले का लगेच ते फुटतात, तशानुसार तो पार्टिकल जर का असले तर ते स्कॅटर होताना तुम्हाला दिसायला भेटेल. तो मग काय म्हणतोय मी, की जर का समजा तुम्ही त्याला व्हेव मानत असणार तर व्हेव मानल्यामुळे तुम्हाला पिक्चर अशा पद्धतीने बनताना दिसायला भेटेल. आणि जर का समजा तुम्ही त्याला लाईटला जर का पार्टिकल मानत असणार तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, तुम्हाला दिसायला भेटेल की पार्टिकल आल्यानंतर पार्टिकल अशा पद्धतीने येईल, मध्ये ॲब्झॉर्ब होईल आणि स्कॅटर होतील म्हणजे कशा पद्धतीने, या अशा पद्धतीने हे बघा पिवळे दिसायला भेटतात का, असे टक्कर खाऊन ते लांब लांब गेलेले आपल्याला दिसायला भेटतात. अशा पद्धतीने ते पार्टिकल्स आपल्याला दिसायला भेटतात. हे असे पिवळे पार्टिकल्स जे काही आहेत टक्कर खाऊन असे, तो पार्टिकल जर का तुम्ही मानत असणार तर अशा पद्धतीने स्कॅटरिंग मानत असणार तर तशा पद्धतीने स्कॅटरिंग आपल्याला दिसायला भेटत असते. ठीक आहे, तो आपला पॉईंट नाही. आपला पॉईंट काय आहे की नेमकं यांचं होतं काय बघा, ॲब्झॉर्बिंग अँड रिमिटिंगचं फोटॉन. तर डस्ट पार्टिकल काय करतो, त्या लाईटच्या ज्या लाईटला तुम्ही पार्टिकल म्हणतायत, तर लाईटला तुम्ही पार्टिकल म्हणतायत, त्या पार्टिकलला तो ॲब्झॉर्ब करतो आणि रिमिट करून मग आपल्याला स्कॅटरिंग झालेली दिसायला भेटते. मग आता आपण बघतो काय, आपण काय बघतो की यार सूर्याकडून येणारे जे काही किरणं आहेत त्याला आपण व्हाईट किरणं म्हणू. समजा काय म्हणू त्याला, व्हाईट किरणं. पण ॲक्च्युली ते व्हाईट जे आहे, व्हाईट जर तुम्ही त्याला व्हाईट म्हणतायत, पण त्याच्यामध्ये कलर किती आहेत, तर मिलियन्स ऑफ कलर आहेत त्याच्यामध्ये. किती? मिलियन्स ऑफ, करोडो कलर आहेत त्याच्यामध्ये. परंतु आपण 7च कलरचा अभ्यास करतो, आणि ॲक्च्युली 7 पण नाही, या 7मध्ये पण फक्त आपण 3च कलरचा प्रायमरी कलर म्हणून आपण अभ्यास करत असतो. तर मग आता आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, की समजा हे व्हाईट लाईट आहे, तो आपल्याला काय माहिती, व्हाईट लाईटमध्ये मिलियन ऑफ कलर असतात, परंतु आपल्याला अभ्यास काय करायचा, फक्त 7च कलर, जे की तुम्ही त्याला विबग्योर म्हणतात. काय म्हणतात तुम्ही त्याला? विबग्योर म्हणतात. तो हे विबग्योर आहे समजा. ठीक आहे, हे विबग्योर आहे. मग आता आपल्याला काय दिसायला भेटेल, भलेही ते विबग्योर असलो, परंतु आपण काय म्हणतो, व्हाईट लाईटमध्ये मिलियन्स ऑफ रे असतात, परंतु आपण अभ्यासासाठी 7च किरणं घेतो. परंतु अजून डिटेलमध्ये अभ्यास जर करायचा असेल तर आपण फक्त 3च किरणं घेतो, आणि 3 किरणं जे असतात त्यांना प्रायमरी कलर आपण म्हणतो. आणि प्रायमरी कलर कोणकोणते असतात, तर प्रायमरी कलर आपल्या 3च असतात, ग्रीन, रेड आणि ब्ल्यू. हे पण मी तुम्हाला सांगितलं. तर ग्रीन, रेड आणि ब्ल्यू. मग आपण बोलताना काय बोलणार अभ्यास करताना, की सूर्यापासून निघणारी जी की किरणं आहेत ते कोणकोणती किरणं आहेत. सूर्याकडून निघणारी किरणं जे की आहे ते रेड कलर आहे. सूर्याकडून निघणारी जी किरणं आहेत तो कोणता आहे, समजा तो ग्रीन कलर आहे. सूर्यापासून निघणारा जो की कलर आहे तो कोणता आहे आपला, तो समजा ब्ल्यू कलर आहे. तो ब्ल्यू कलर आहे समजा, मी असं दाखवतो. तो अशा पद्धतीने मला दिसायला भेटत आहेत की सूर्याकडून येणारे जे की व्हाईट कलर आहे ते व्हाईट कलरमध्ये 3च कलर आहेत. ओके, आता गंमत बघा वातावरणामध्ये काय काय. तर वातावरणामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर वातावरणामध्ये काय काय पार्टिकल
कोणकोणते पार्टिकल्स, तो एअर मॉलिक्युल्स आहे, वॉटर ड्रॉपलेट आहे, ठीक आहे, डस्ट पार्टिकल आहे, 3 पार्टिकल तुम्हाला दिसायला भेटतात. तिकडून येणारे किरण जे काय आहेत व्हाईट कलरचं आहे, व्हाईट कलर म्हणजे मोस्टली 3 कलर दाखवता तुम्ही. आता घडतंय काय, जेव्हा या पार्टिकलवरती स्कॅटर होतोय, जर स्कॅटरिंग इक्वली जर का झाली, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, जर स्कॅटरिंग जर का समजा इक्वली झाली तर काय दिसायला भेटेल बरं, तर तुम्हाला असं दिसायला भेटेल, समजा हा पार्टिकल आहे आपला असावाला पार्टिकल, राईट, पार्टिकल अशा पद्धतीचा आहे आणि इकडून इन्सिडन्स झाले ते किरण अशापणे हा लाल किरण होता, नंतर कोणता अजून असा येणारा कोणता आहे, निळा पण आहे, अजून येणारा कोणता असतो आपला ग्रीन कलर असतो, राईट. तो येणारे असे 3 होते, परंतु स्कॅटरिंग झाल्यानंतर पुन्हा असे 3च जातील, असा एक जाईल, नंतर पुढे अजून काय होईल बरं का, असा एक जाईल, राईट, अजून काय होईल बरं का, असा एक जाईल. तो स्कॅटरिंग झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसायला भेटतील, ते असा एक जाईल, असा एक जाईल, नंतर अजून काय दिसायला भेटेल की असा एक जाईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे बरं का, की पार्टिकलला टक्कर खाल्ल्यानंतर त्यांची स्कॅटरिंग होते आणि स्कॅटरिंग समजा अशा पद्धतीने होताना आपल्याला दिसायला भेटते, तो सगळ्या डिरेक्शनमध्ये. आता लक्षात घ्या, सगळ्या डिरेक्शनमध्ये जर का समजा सारख्या याच्यावरती वेव्हलेंथची म्हणजे हा पण सो स्कॅटरिंग जर का सगळ्या डिरेक्शनमध्ये जर का सारखी होत असेल, पॉईंटला लक्षात घ्या, स्कॅटरिंग जर का पार्टिकलवरून स्कॅटरिंग जर का सगळ्या डिरेक्शनमध्ये सारखं जर का होत असेल तर पुन्हा तुम्हाला कलर कोणता दिसायला भेटेल, तुम्हाला सांगा, हे 3 कलर म्हणजे व्हाईट कलर, हे 3 कलर म्हणजे व्हाईट कलर. जर का युनिफॉर्म स्कॅटरिंग जर तुम्हाला युनिफॉर्म स्कॅटरिंग सगळ्या डिरेक्शनमध्ये होताना दिसायला भेटेल तर सगळ्या डिरेक्शनमध्ये 3च कलर दिसायला भेटतील, सगळ्या डिरेक्शनमध्ये 3च कलर दिसायला भेटतील. याचा अर्थ काय झाला, सगळ्या डिरेक्शनमध्ये तुम्हाला व्हाईटच कलर दिसायला भेटेल, त्यामुळे तो व्हाईट कलर तुम्हाला दिसायला भेटून जाईल, बरोबर. असं पिक्चर आपल्याला दिसायला भेटेल. मग जिथं जिथं तुम्हाला व्हाईट कलर दिसायला भेटतोय वातावरणामध्ये, तर त्या ठिकाणी फिनॉमिना काय घडतोय, हा म्हणजे वातावरणामध्ये जे काही पार्टिकल्स आहेत त्यांच्यावरती स्कॅटरिंग होते, परंतु स्कॅटरिंग झाल्यानंतर ती स्कॅटरिंग कोणती होते, युनिफॉर्म स्कॅटरिंग होते. तर युनिफॉर्म स्कॅटरिंग झाल्यामुळे सगळ्या डिरेक्शनमध्ये व्हाईटच कलर असणार, कारण की सगळ्या डिरेक्शनमध्ये तेवढेच कलर जात आहेत अशा पद्धतीने. परंतु असे काही पार्टिकल असतात ज्याला एअर मॉलिक्यूल म्हणतो. बघा, खूप स्मॉल आता लक्षात घ्या, जे पार्टिकल खूप छोटे आहेत, किती छोटे बरं का, तो आपले व्हिजिबल रेंज असते का, व्हिजिबल रेंज असते, त्या व्हिजिबल रेंजची जे काही वेव्हलेंथ असते त्यांच्यापेक्षा पण त्याची साईज खूप कमी आहे, खूप कमी डायमीटरचा तो पार्टिकल आहे. त्या पार्टिकलवरती काय घडतं माहिती आहे का, जेव्हा हे किरण येतात, किरण कोणत्या कलरमध्ये असतात, 3 कलर आहे, हिरवा, ठीक आहे, हिरवा, नंतर काय हा निळा, आणि नंतर काय आपला हा रेड. त्या 3 कलरने तो आपले इन्सिडन्स रे आहेत. पार्टिकल कोणता आहे आपला, तो पार्टिकल आपला समजा एअर मॉलिक्यूल आहे, हा एअर मॉलिक्यूल आपला पार्टिकल आहे. तर याच्यावरती आदळल्यावरती काय होतं माहिती आहे का, स्कॅटरिंग जी होती ना, ते स्कॅटरिंगमध्ये तुम्हाला दिसायला भेटेल की ज्याची वेव्हलेंथ कमी आहे, लक्षात घ्या, ज्याची वेव्हलेंथ कमी आहे तो जास्त काय होतो, जास्त स्कॅटर होतो. मग तुम्ही म्हणणार की जास्त कमी वेव्हलेंथ कोणाची आहे, तुम्ही म्हणणार ब्ल्यूची. कमी वेव्हलेंथ कोणाची आहे, तुम्ही म्हणणार ब्ल्यूची. याचा अर्थ ब्ल्यू जास्त स्कॅटर होईल, त्याच्यापेक्षा हिरवा जो काय आहे तो थोडा कमी स्कॅटर होईल, आणि सगळ्यात कमी स्कॅटर कोण होईल, लाल कलर. लक्षात घ्या, टक्कर जो काही छोटा मॉलिक्यूल असतो त्या छोट्या मॉलिक्यूलवरती काय घडतंय की येणारे जे काही व्हाईट कलर आहेत, व्हाईट कलर म्हणजे आपले हे 3 कलर इन्सिडन्स झाल्यानंतर जर का पार्टिकल खूप स्मॉल असेल तर ज्याची वेव्हलेंथ कमी असेल तो जास्त स्कॅटर होतो. मग आपल्याला काय दिसायला भेटतं की निळा कलर जास्त स्कॅटर होतोय, त्या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय दिसायला भेटेल, हे निळा कलर जास्त लीड होताना दिसायला भेटेल, राईट. लाल कलर सगळ्यात कमी आणि हिरवा कलर 2 नंबरमध्ये, राईट का, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल. त्यामुळे जर का स्मॉल पार्टिकलवरती असं इन्सिडन्स होत असतील किरणं, आणि जर का समजा तुम्हाला ब्ल्यू कलर जास्त विखुरलेला दिसायला भेटतोय, त्याच्यानंतर हिरवा, त्याच्यानंतर लाल, तर त्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटतं, आपला आकाश जो आहे ना तो निळा कलर दिसायला भेटतो. तर लक्षात घ्या मी काय म्हणतो आता, आहे का, आपल्याला काय दिसायला भेटतंय की वातावरण जो काय आहे, वातावरणाचा वरचा भाग तिथे एअर मॉलिक्यूल असतो, तो अपर मॉलिक्यूल. मी तुम्हाला सांगितले स्कॅटरिंगचे प्रकार शिकवले, बरोबर की नाही. तो आपण काय बोललो बरं का, आपण काय बोलतो, ही पृथ्वी आहे, वातावरणाचा अपर पोर्शन जे ना, अपर पोर्शनमध्ये जे मॉलिक्यूल असतात ते खूप छोटे असतात, एअर मॉलिक्यूल असतात. एअर मॉलिक्यूल म्हणजे काय, त्यांची वेव्हलेंथपेक्षा पण, लक्षात घ्या, एअर मॉलिक्यूल म्हणजे वेव्हलेंथपेक्षा पण खूप छोटी त्यांची साईज असते. तर छोटी जर का साईज असेल तर येणारे किरण याच्यावरती स्कॅटर तर होतात, पण स्कॅटर झाल्यावरती काय होतं, ज्याची वेव्हलेंथ कमी असतो तो सगळ्यात जास्त स्कॅटर होतो. मग वेव्हलेंथ सगळ्यात कमी कोणाची आहे, वेव्हलेंथ सगळ्यात कमी ब्ल्यू कलरची आहे. मग ब्ल्यू कलर सगळ्यात जास्त वरती वातावरणामध्ये आपल्याला स्कॅटर, तो वरच्या वातावरणामध्ये स्कॅटर होताना आपल्याला काय दिसायला भेटतो, ब्ल्यू कलर. तो ब्ल्यू कलर जर का वरच्या वातावरणामध्ये स्कॅटर होत असेल, त्यामुळे आपल्याला आकाश कसा दिसायला भेटतो, निळा कलर आकाश आपल्याला दिसायला भेटतो. बोला, कळतंय का रे, इथपर्यंत कळालं का, हो. ठीक. तो आता पुढे मग पुढे काय होतं बरं का, आता मला दिसायला भेटतं की एअर मॉलिक्यूलची बात होती, राईट का. तो एअर मॉलिक्यूल कुठे होता, वरच्या वातावरणामध्ये एअर मॉलिक्यूल होते. एअर मॉलिक्यूलमध्ये काय झाले, स्कॅटरिंग झाली. स्कॅटरिंगमध्ये काय झाली, प्रिफरन्शियल स्कॅटरिंग म्हणतो. प्रिफरन्शियल स्कॅटरिंग म्हणजे काय, सगळ्यात जास्त स्कॅटरिंग ब्ल्यू कलरची झाली, त्याच्यानंतर हिरव्या कलरची झाली, आणि त्याच्यानंतर मग लाल कलरची झाली, राईट का. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतो, ज्याची वेव्हलेंथ कमी तो सगळ्यात जास्त स्कॅटर होतो. हा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारतील, ठीक आहे. मग आता हे बात झाली आपण, तो मग आता जर आपण काय शिकत आहोत, इरेग्युलर रिफ्लेक्शन शिकत आहोत, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. तो आता
आपण आता येऊ पृथ्वी, इथं पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या आपण खालच्या वातावरणामध्ये येऊ. खालच्या वातावरणामध्ये बघितलं तर ढगं असतात. आता हे ढगांमध्ये काय काय असतात बरं का? ढगांमध्ये असतात वॉटर ड्रॉपलेट असतात. ढगांमध्ये वॉटर ड्रॉपलेट असतात, डस्ट पार्टिकल असतात. वॉटर ड्रॉपलेट आणि डस्ट पार्टिकल जो की असतात यांची साईज खूप मोठी असते. वेव्हलेंथपेक्षा पण यांची साईज काय असते? मोठी असते. तेव्हा पृथ्वीच्या जवळचा जो काही वातावरण आहे, खालचं वातावरण, त्या खालच्या वातावरणामध्ये वॉटर ड्रॉपलेट किंवा डस्ट पार्टिकल असतात. त्यांची साईज खूप जास्त असते वेव्हलेंथपेक्षा. मग जास्त असल्या कारणाने घडते काय? तर लक्ष द्या, ज्या ठिकाणी पार्टिकलची साईज खूप जास्त आहे, ज्या ठिकाणी पार्टिकलची साईज वेव्हलेंथपेक्षा पण खूप जास्त आहे, पार्टिकल साईज मोर दॅन द वेव्हलेंथ, पार्टिकल साईज मोर दॅन द वेव्हलेंथ जर का असेल तर ती स्कॅटरिंग जी होते ती स्कॅटरिंग कोणत्या प्रकारची होते? युनिफॉर्म स्कॅटरिंग. आणि जर का समजा युनिफॉर्म स्कॅटरिंग झाली तर सगळ्या डिरेक्शनमध्ये कलर कसा जाईल? सारखा कलर पसरेल. म्हणजे काय? 3 कलर जो होता तो व्हाईट कलर होता आपला. 3 कलर म्हणजे ते जे 3 कलर होते त्याला आपण व्हाईट कलर म्हणत होतो ना. मग सगळ्या डायरेक्शनमध्ये जर का युनिफॉर्म स्कॅटरिंग झाली तर तुम्हाला कलर कसा दिसायला भेटेल? पांढरा. त्यामुळे ढगं आपल्याला पांढरे दिसायला भेटतात. तर ढगं आपल्याला पांढरे का दिसायला भेटतात? ड्यू टू द युनिफॉर्म स्कॅटरिंग. युनिफॉर्म स्कॅटरिंग का होते? कारण की पार्टिकलची साईज मोठी असते वेव्हलेंथपेक्षा, त्यामुळे युनिफॉर्म स्कॅटरिंग आपल्याला होताना दिसायला भेटत असते. परंतु वरच्या हिस्स्यामध्ये, वातावरणाच्या वरच्या हिस्स्यामध्ये एअर मॉलिक्यूल जे असतात, खूप छोटे पार्टिकल्स असतात वेव्हलेंथपेक्षा, तिथं आपल्याला प्रिफरन्शियल स्कॅटरिंग होताना दिसायला भेटते. म्हणजे काय बरं का? त्याची वेव्हलेंथ कमी आहे, तो सगळ्यात जास्त स्कॅटर होतो. म्हणजे ब्ल्यू कलर स्कॅटर जास्त होत असतो. अशापणे आपल्याला दिसायला भेटून जातं. इथपर्यंतची बात क्लिअर झाली असेल तर पुढे जातो रे. इथपर्यंत काय आलं? हो कळालं. राईट. आता व्हिजिबल रेंजमधली वेव्हलेंथ तुम्हाला विचारून घेतात परीक्षेमध्ये, पक्का विचारतात की व्हिजिबल रेंजमधली वेव्हलेंथ किती असते? आपली तर 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर इथं पक्का पाठ पाहिजे तुम्हाला, बरोबर की नाही? तो 400 नॅनोमीटरपासून 700 नॅनोमीटरपर्यंत आपला व्हिजिबल रिजन असतो. सगळ्यात अगोदर असतो कॉस्मिक रे, गॅमा रे, एक्स रे, अल्ट्राव्हायलेट, व्हिजिबल रे, इन्फ्रारेड, नंतर रेडिओ वेव्ह, मायक्रोवेव्ह, अशा पद्धतीने आपले वेव्ह असतात. तर व्हिजिबल रेंज जे असतात ज्याच्यामध्ये आपलं हे असतं विबग्योर, तानापी, हिनिपाजा म्हणतात तुम्ही त्या कलरमध्ये. तुम्हाला काय दिसायला भेटतोय की यांची वेव्हलेंथची रेंज कुठून तर कुठपर्यंत व्हॅरी होते? 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. एवढी बात आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, रिमोट सेन्सिंगमध्ये शिकवलं. पुढे जाऊया. आता हा वाला पॉईंट होता आपला. तर मी काय बोललो तुम्हाला? स्मॉलर जर का समजा पार्टिकल्स साईज स्मॉलर दॅन द वेव्हलेंथ जर का असेल ऑफ द व्हिजिबल लाईट म्हणजे आपले 3 कलर येत आहेत ते वाले, राईट का? जर व्हिजिबल लाईट जर का आपल्या पार्टिकलवरती पडतोय, असा पार्टिकल आहे जो स्मॉलर आहे वेव्हलेंथपेक्षा, तर त्या केसमध्ये काय दिसायला भेटेल तुम्हाला? प्रिफरन्शियल स्कॅटरिंग म्हणजे काय? ज्याची वेव्हलेंथ कमी तो सगळ्यात जास्त स्कॅटर होताना आपल्याला दिसायला भेटत असतो. परंतु लार्जरच्या केसमध्ये काय? लार्जर जर का पार्टिकल असेल वेव्हलेंथपेक्षा पण, त्या केसमध्ये तुम्हाला युनिफॉर्म स्कॅटरिंग दिसायला भेटते, त्यामुळे व्हाईट कलर. ओके. तो हे बात आपण बघून घेतलेली आहे. तर हे बघा, हे स्कॅटरिंगचे प्रकार तुम्हाला मी सांगितले, स्मॉल पार्टिकल, मोठा पार्टिकल. आता पुढे बघा, हे बघा, हे चित्र होते ते. तो हे पार्टिकल्स आले, हे बघा, याला म्हणतो आपण युनिफॉर्म स्कॅटर. याला काय म्हणतो आपण? युनिफॉर्म स्कॅटर. बघा, तो सगळ्या डिरेक्शनमध्ये युनिफॉर्म स्कॅटरिंग होताना दिसायला भेटते, त्यामुळे कलर तुम्हाला कसा दिसेल? पांढरा का दिसायला भेटेल? पांढरा कलर. पुढे त्याला व्हाईट कलर. आता इथं जर बघायला गेलो तर आपण समजा तो व्हाईट कलर, बघा असा व्हाईट कलर तुम्हाला दिसायला भेटेल, ठीक आहे. तो पुढे जर तुम्ही बघायला गेला तर आता एअर मॉलिक्यूलमध्ये काय असतो? नायट्रोजन असतात, ऑक्सिजन मॉलिक्यूल असतात, खूप छोटे असतात, स्मॉलर दॅन द वेव्हलेंथ व्हिजिबल लाईट, राईट का? तो व्हिजिबल लाईटच्या वेव्हलेंथपेक्षा पण खूप छोटे असतात. तर त्यामुळे घडतं काय? जेव्हा ते मॉलिक्यूल्स, जेव्हा तो किरण येतात, व्हाईट कलर म्हणजे 3 कलर, तो व्हाईट कलर म्हणजे 3 कलर तुम्हाला समजून सांगितलं. आल्यानंतर टक्कर खालून जी स्कॅटरिंग होते ही प्रिफरन्शियल स्कॅटरिंग होते. म्हणजे काय? सगळ्यात जास्त स्कॅटर होतो ब्ल्यू, त्याच्यानंतर हिरवा, त्याच्यानंतर रेड, अशा म्हणजे स्कॅटरिंग आपल्याला दिसायला भेटत असते, ठीक. तो मग त्यामुळे शॉर्टर वेव्हलेंथ आर स्कॅटर्ड मोर. लक्षात घ्या, शॉर्टर वेव्हलेंथ जी काही असते असा प्रश्न विचारता. आता लक्षात घ्या, शॉर्टर वेव्हलेंथ स्कॅटर्ड मोर म्हणजे ब्ल्यू कलर स्कॅटर जास्त होताना दिसायला भेटेल आपल्याला. ब्ल्यू लाईट इज स्कॅटर्ड मोस्ट, जो ब्ल्यू कलर लाईट जास्त स्कॅटर होताना आपल्याला दिसायला भेटेल. अँड रेड लाईट इज स्कॅटर्ड लिस्ट. सगळ्यात कमी कोण काय होणार? तर व्हिजिबल रिजनमधले जे काही कलर आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात कमी स्कॅटर होणारा कोणता? तो कमी स्कॅटरिंग होणारा जो काही आहे तो काय आहे? आपला रेड कलर आहे, ठीक आहे. कळत असेल तुम्हाला, मी जातोय पुढे. आता वाय द स्काय इज अपियर ब्ल्यू, तो आपल्याला आकाश निळा का दिसायला भेटतो याची कहाणी तुम्हाला कळाली असेल. पुढे जाऊया आपण. तर पुढे जर बघाल वाय द स्काय अपियर ब्ल्यू, ती कहाणी तुम्हाला कळाली. पुढे जर गेलात तर पुढचं काय? आता वाय द क्लाउड्स आर व्हाईट, कारण की क्लाउडमध्ये काय असतात? वॉटर ड्रॉपलेट आणि डस्ट पार्टिकल असतात. यांची साईज खूप मोठी असते. कोणापेक्षा मोठी असते? तर व्हिजिबल रेंजमध्ये असणारे जे काही आपले कलर आहेत त्यांच्या साईजपेक्षा, त्यांची वेव्हलेंथपेक्षा सुद्धा यांची साईज जास्त आहे. त्यामुळे साईज जर का जास्त असेल तर स्कॅटरिंग कोणत्या प्रकारची असते? युनिफॉर्म स्कॅटरिंग होत असते, ठीक. तो हे पण झालं. तो त्यामुळे स्कॅटर ऑल कलर इक्वली, आणि इक्वलीच कलर झाला. इक्वली होणं म्हणजे काय? व्हाईट कलर. इक्वली म्हणजे काय? व्हाईट कलर. वाय, आता इथून आपल्याला कहाणी दिसायला भेटते की यार आता सनराईज आणि सनसेटच्या वेळेस आपला सूर्य आपल्याला लाल का दिसायला भेटतो आणि दुपारी आपला सूर्य जो काही आपल्याला पांढरा का दिसायला भेटतो, ठीक आहे. तो कळतंय का रे? मला आवाज सांगून द्यायचा, नाही तर मी बडबड करत राहील आणि तुम्ही ते कळणार पण नाही की काय झालं काही नाही, ठीक आहे. कळतंय का? हो. ठीक. चला बघा, आता आपल्याला काय दिसायला भेटतं बरं का?
वाय द सन ॲपियर रेड ॲट द सनराईज अँड सनसेट बट ॲट व्हाईट ॲट द नून. आता लक्ष द्या, घडतं काय बरं का, आपल्याला काय दिसायला भेटतं, ही आपली पृथ्वी, ही पृथ्वी, इथं आपण उभे आहोत, इथं दुपारी किंवा आपलं सकाळी किंवा संध्याकाळची बात करतोय, सूर्य असा सकाळी इथं दिसायला भेटतोय, त्याची किरणं अशा पद्धतीने येत असतात. आता जे काही किरणं येतात ती व्हाईट कलर येतो. व्हाईट कलर येतो म्हणजे 3 कलर येतात. 3 कलर म्हणजे कोणती कलर, हिरवा, लाल आणि नंतर निळा, असे 3 कलर येतात असं आपण म्हणतो. तर 3 कलर आपल्या पृथ्वीच्या याच्यामध्ये येतील. आता तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, की आपला जो काही ब्ल्यू कलर आणि हिरवा कलर असतो ना, हे स्कॅटर होऊन जातात. तो हे इकडच्या बाजूला स्कॅटर होऊन जातात. परंतु वेवलेंथ सगळ्यात जास्त कोणाची आहे, वेवलेंथ सगळ्यात जास्त आहे लाल कलरची. तर लाल कलरची वेवलेंथ सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे लाल कलर काय होतो, सरळ वेवलेंथ जास्त असल्या कारणानं लाल कलर सरळ निघून येतो, स्कॅटरिंग होत नाही. तो लाल कलर सरळ येत असतो, पण बाकीचे हे स्कॅटर होतात, राईट. तो लाल कलर सरळ येऊन आपल्या डोळ्यामध्ये पडून जातो आणि लाल कलर आपल्या डोळ्यामध्ये पडल्यामुळे आपलं सगळं वातावरण जे काही तिकडचं ते आपल्याला लाल दिसायला भेटतं. तुम्हाला दिसायला भेटेल, हे बघा इथं चित्र आहे आपल्याकडे, हे बघा 3 कलर आहेत. तो समजा ही पृथ्वी आहे, इथे एक माणूस उभा आहे. तुम्हाला काय दिसायला भेटेल की एक निळा कलर, लाल कलर आणि 3 कलर आपल्याकडे येतील, जसं की खालच्या इमेजमध्ये दिसायला भेटेल. सनसेट असो का सनराईज असो, ठीक आहे. हे बघा हे 3 कलर आपल्याला दिसायला भेटेल. तर काय होईल, पृथ्वीच्या वातावरणामध्ये आल्या हा ब्ल्यू कलर अशा पद्धतीने स्कॅटर होऊन जातो, हिरवा कलर बी अशा पद्धतीने स्कॅटर येतो. परंतु सरळ चालून येतो कोण, लाल कलर. लाल कलर सरळ आपल्या डायरेक्ट नजरेमध्ये येत असतो. तो सरळ आपल्याला नजरेमध्ये येत असतो सकाळी आणि संध्याकाळी. त्यामुळे आपल्याला जे वातावरण आहे ते कसं दिसायला भेटतं, ते लाल दिसायला भेटत असतं. तर तेवढी बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. घडतंय काय, ठीक आहे, तो घडतंय काय तेवढी बात तुम्ही लक्षामध्ये राहू द्या. आणि दुपारी काय घडतं बरं का, दुपारी मला सांगा, दुपारी जर का पांढरं दिसायला भेटत असेल तर तुम्ही सरळ म्हणायचं काय घडत असेल. दुपारी जर का पांढरं जर दिसायला भेटत असेल तर तुम्ही काय म्हणणार की बाबा जर स्कॅटरिंग जे काही होत असेल वातावरणामध्ये, तशी स्कॅटरिंग युनिफॉर्म स्कॅटरिंग होत असेल म्हणून आपल्याला काय दिसायला भेटतं, पांढरं. असं बोलून सुद्धा तुमचं प्रश्नाचं उत्तर क्लिअर होऊन जाणार आहे. बट ऑल दिस फेनॉमेना आर रिलेटेड टू दी व्हॉट, ऑल दिस फेनॉमेना आर रिलेटेड टू दी स्कॅटरिंग प्रिन्सिपल. तर स्कॅटरिंग प्रिन्सिपलवरती अशी सगळी गोष्टी आपल्याला दिसायला भेटतात. हे बघा, तो आपल्याला काय दिसायला भेटते की बाबा जे काही स्कॅटरिंग आहे ती इक्वली आहे. स्कॅटरिंग जी होते सगळ्या कलरची इक्वली होत असेल, त्यामुळे तुम्हाला स्कॅटरिंग इज लेस स्मॉलर डिस्टन्स देअर फॉर ती कलर बिकम इज व्हॉट, व्हाईट. तुम्हाला दुपारी व्हाईट दिसायला भेटते, दुपारी व्हाईट दिसायला भेटतोय, सकाळ संध्याकाळी लाल दिसायला भेटतो. त्याची कारणं मी तुम्हाला चित्रावरून समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढे जर गेलात तर काय बरं का, बिल्डिंगवरती समजा आपण या बिल्डिंगवरची असे 3 कलर लावलेले आहेत. तो बिल्डिंगवरती आपण जर का 3 कलर लावले असतील तर तुम्हाला दिसायला काय भेटेल माहिती आहे का, की बिल्डिंगवरती विमान उडतं. इथं विमान आहे समजा, इथं विमान आहे. तर विमानामधून जर का हे 3 कलर बघितले ना, तुम्हाला कोणता कलर दिसायला भेटेल माहिती आहे. हे बघा खाली इथे इमेज आपली, जर समजा वरती विमान उडते, ही विमान उडते, विमानामध्ये आपण बसलेला आहोत आणि वरून जर का तुम्ही या बिल्डिंगला बघितलं ना, तुम्हाला कोणता कलर दिसायला भेटेल, तुम्ही म्हणणार लाल. कधी पण बघा, तुम्ही गच्चीवरती बसलेले आहात आणि विमानवरती उडत असतं. विमान जर का वरती उडत असलं ना, तुम्हाला विमानाचा कोणता कलर चमकताना दिसायला भेटतो, लाल कलर चमकताना दिसायला भेटतो. नंतर अजून तुम्हाला दिसायला काय भेटेल बरं का, की जे काही आपले हे असतात, काय म्हणतो आपण त्यांना, त्या इंटरसेक्शनवरती हे लावलेले असतात, रेड कलर, येलो कलर, ब्ल्यू कलरचे ते लावलेलं असतात सिग्नल, बरोबर का. त्या सिग्नलच्या केसमध्ये तुम्हाला रेड कलरवरती एवढा फोकस का करतात, कारण की रेड कलर लवकर आपल्या डोळ्यामध्ये घुसतो. लवकर डोळ्यामध्ये का घुसतो, कारण की त्याचं जे काही आहे त्याच्या वेवलेंथ सगळ्यात जास्त आहे. वेवलेंथ त्याची सगळ्यात जास्त आहे, तो पटकन डोळ्यामध्ये घुसतो. स्कॅटरिंग कमी होऊन तो लाल कलरची स्कॅटरिंग कमी असते, परंतु रिफ्लेक्शन जास्त असतं म्हणजे त्याची वेवलेंथ जास्त असते. वेवलेंथ जास्त असल्या कारणाने तो पटकन रिफ्लेक्शन होऊन येतोय. आणि आपण त्याला लक्षात घ्या, ज्याची वेवलेंथ जास्त तो रिफ्लेक्शन जास्त होणार, ज्याची वेवलेंथ कमी तो स्कॅटरिंग जास्त होणार. स्कॅटरिंग आपला काही कामाचा नाही. मग विमानामधून जर का बघितलं तर या 3 कलरपैकी तुम्हाला लाल कलर दिसायला भेटेल, कारण की लाल कलर सरळ सरळ निघून घेतो आणि हे वाले कलर जे काय आहेत हे आजूबाजूला स्कॅटर होतात, ठीक आहे. तो आजूबाजूला स्कॅटर होत असतात. तो लवकर पोहोचणारा कोण असतो, आपला लवकर पोहोचणारा आपला लाल कलर असतो. तो लक्षात राहू द्या. लार्जेस्ट वेवलेंथ स्कॅटर्ड लिस्ट, राईट. तो अशा पण तुम्हाला क्वेश्चन विचारतात. तो स्कॅटरिंग इज गोइंग टू बी ओव्हर. इथपर्यंत क्लिअर झालं का रे, इथपर्यंत काय क्लिअर झालं का. तो बेसिक लेवलला माहिती असू द्या की हे सगळ्या गोष्टी तुम्हाला खोलमध्ये नाही विचारणार कोण, पण ऑल दिस फेनॉमेना आर रिलेटेड टू दी व्हॉट, स्कॅटरिंगमुळे घडते, एवढी बात लक्षामध्ये राहू द्या. चला पुढे जाऊया. आता आपण आलो होतो की रिफ्लेक्शन. तो स्कॅटरिंग इज गोइंग टू बी कवर, रिफ्लेक्शन इज ऑल्सो गोइंग टू बी कवर. रिफ्लेक्शनमध्ये आपण 3 बघितले होते, कॅलेडोस्कोप, पेरिस्कोप आणि मिरर. तो मिररमध्ये आपण शिरलो. मिरर कोणाला म्हणतो की मिरर एक रिफ्लेक्टिंग सरफेस असतं. तो मिररचा जो काही शोध लावला त्या शास्त्रज्ञाचं नाव पण आपण मेन्शन केलं होतं, कोणता तरी शास्त्रज्ञ होता, चांगलंच अवघड नाव होतं त्याचं. आता मिरर 2 प्रकारचे मिरर आपण क्लासिफाईड केले होते. कोणकोणते मिररचे प्रकार होते रे, तो 2 प्रकार होते आपले, प्लेन मिरर आणि दुसरा कोणता होता, स्पेरिकल मिरर. स्पेरिकल आणि प्लेन मिरर. आता स्पेरिकल मिरर पण 2 प्रकारचे असतात. कोणता रे, मायनर, ठीक आहे, सॉरी, स्पेरिकल कोणते, तो स्पेरिकलमध्ये आहे आपले कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स. तो कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स असे 2 आपल्याला दिसायला भेटतात त्याच्यामध्ये. तर हे 3 प्रकारचे ग्लासेस आपल्याकडे आहेत. मग तुम्हाला मी समजून काय सांगितलं होतं की बाबा प्लेन मिरर कोणाला म्हणतो, ज्याचा सरफेस काय आहे,
फ्लॅट आहे. ज्याचा सरफेस फ्लॅट आहे त्याला काय म्हणून देतो आपण, त्याला प्लेन म्हणून देतो. आणि ज्याचा सरफेस जो काही आहे कर्व आहे त्याला काय म्हणतो आपण, स्पेरिकल म्हणून देतो. तो स्पेरिकल का म्हणतो आपण त्याला, कारण की तो हिस्सा कशाचा असतो, स्पियरचा हिस्सा असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, स्पेरिकल म्हणून देत असतो. तो 3 प्रकारची मिरर आपल्याला म्हणू शकतो, प्लेन मिरर, आणि हे 2 काय आहे, स्पेरिकल मिररचे 2 प्रकार, कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स मिरर. तो आपण त्याला काल समजून पण गेलो, आज आपण त्याला डिटेलमध्ये. आता बघा बरं, तुम्हाला काय दिसायला भेटते चित्रामध्ये. आता तुम्ही जर बघायला गेलात तर हा जो काही आहे ना, हा वाला मिरर जो काही हा मिरर प्लेन मिरर आहे. याला प्लेन मिरर मी का म्हणतोय, कारण की आरशामध्ये जर का तुम्ही बघितलं तर आरशामध्ये बघितल्यावरती आपल्याला काय ऑब्झर्व होते, आरशामध्ये बघितल्यावरती आपलं पूर्ण हाईट जी काही आहे ती पूर्ण हाईट आपल्याला जशी तशी दिसायला भेटते. तर लक्षात घ्या, जर का आरशामध्ये बघितल्यावरती तुम्हाला तुमची जेवढी हाईट आहे तेवढी जर का तुम्हाला दिसायला भेटत असेल तर तो आरसा कोणत्या प्रकारचा असतो, तो आरसा प्लेन मिरर असतो. प्लेन मिरर म्हणजे ज्याचा पृष्ठभाग सरफेस फ्लॅट असतो, राईट का. जेवढी काही साईज असते इमेजची, ऑब्जेक्टची, तेवढीच इमेजची साईज असते, राईट का. नंतर पुढे काय बोललो होतो अजून मी, प्लेन मिररच्या प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं होतं की प्लेन मिररमुळे जी इमेज बनते ती इमेज कशा प्रकारची असते रे, ती व्हर्च्युअल इमेज असते. व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय, ती आरशामध्ये बनते. तो ऑब्जेक्टपासून आरशापर्यंतचं जेवढं काही डिस्टन्स असतं तेच मागं आरशापासून आतमध्ये. लक्षात घ्या, प्लेन मिररमध्ये इमेज कुठे बनते आरशाच्या मध्ये म्हणजे काय, इथं असतो आपला प्लेन आरसा अशा पद्धतीने दाखवतात. तो इथे एखादी ऑब्जेक्ट असेल तर ते ऑब्जेक्ट कुठे बनताना दिसायला भेटते, तेवढ्याच हाईटची, तेवढा मागं, एवढा एक्स डिस्टन्स असेल तर इकडे पण एक्स डिस्टन्स असेल, अशा पद्धतीने आपली इमेज बनताना दिसायला भेटते. हे प्लेन मिररबद्दल तुम्हाला मी सांगितले, बरोबर का. तो ही स्टोरी आपल्याला दिसायला भेटून जाते की प्लेन मिररमध्ये असा किस्सा घडतोय गड्या. परंतु जर का समजा तुम्ही स्पेरिकल मिररमध्ये गेलात तर स्पेरिकल मिररमध्ये 2 मिरर असतात. एक कोणता असतो आपला, एक असतो आपला कॉन्व्हेक्स मिरर, एक असतो कॉन्केव मिरर. ठीक आहे, ते काय असतं आता आपण पुढे अजून व्यवस्थित समजून घेऊया. तर जर का समजा तुम्ही त्या स्पेरिकल मिररमध्ये बघायला गेलात, कोणता तरी प्रकार असेल तो प्रकार काय आपण बघून घेऊ. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसायला भेटते, उलटी इमेज दिसायला बनते. तर उलटी इमेज बनत आहे आणि उलटी इमेज पण कशा पद्धतीने बनते ते पण आपण बघून घेऊया. तर आता उलटी इमेज कशी बनली माहिती आहे का, एक आरसा होता, त्याच्या काही अंतरावर उभा होतो मी आणि अशा पद्धतीने मला उलटी इमेज मला बनताना दिसते. तुम्ही एक काम करू शकता, तुमच्या घरामध्ये काय असतो, एक मोठा स्पून असतो. तो मोठा स्पून तुम्ही घेऊन घ्यायचा. तो मोठा स्पून जर तुम्ही ऑब्झर्व केला तर असं दिसायला भेटतो तो मोठा स्पून. आता असा तो स्पून असेल तर जर समजा तुम्ही इकडून बघण्याचा प्रयत्न केला, राईट का, इकडून बघण्याचा असं याचा मिनिंग होतो की रिफ्लेक्टिंग सरफेस जो काही ना आउटवर्ड आहे, हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे आपला इकडचा, राईट का. आणि जर का इकडून बघण्याचा प्रयत्न केला तर रिफ्लेक्टिंग सरफेस काय आहे, तो रिफ्लेक्टिंग सरफेस जो ना इनवर्ड आहे. तो रिफ्लेक्टिंग सरफेस इनवर्ड आहे का आउटवर्ड आहे हे आपण बघू पुढे जाऊन. पण तो जो काही मोठा स्पून असतो त्याच्यावरून तुम्हाला कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव मिरर एकदम चांगल्या पद्धतीने परीक्षेमध्ये आठवेल अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटते. आता बघू, तर मी काय बोललो बाबा की स्पेरिकल मिररमध्ये चित्र असं बनतं, आणि ठीक आहे. आणि जर का समजा अजून तुम्ही जर का जवळ गेलेत, खूप जवळ, या वरचा जो काही काच होता ना, वरचा जो काही आरसा होता ना, त्याच्या दूर जेव्हा होते तर तुमचं चित्र उलटं बनताना दिसायला भेटते. पण जर का जवळ गेले तर तुमचं चित्र जे ना मोठं दिसायला भेटतं. म्हणजे काय, जवळ येते, सीधा आहे, सरळ आहे, तो इरेक्ट आहे, बट काय झाले ते मॅग्निफाईड झाले. मॅग्निफाईड म्हणजे मोठं. मग एक काम करा ना, तुम्ही काय काम करायचं बरं का आता, की तुम्ही काय काम करायचं, जो काही आपला चमचा असतो, स्पून, त्या स्पूनला काय करायचं, त्या स्पूनला समजा अशा पद्धतीने जो स्पून आहे त्याला इकडून बघायचं. तुम्ही इकडून जर का तुम्ही बघितलं ना, इकडून आतल्या बाजूनं इकडे काय केलं, समजा इकडे पॉलिश केलेलं आहे आपण, आणि तुम्ही इकडून बघत आहात. इकडून जर का तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला चित्र कसं बनेल माहिती आहे का, जवळ जर का जवळ बघा, लक्ष द्या मी काय म्हणतोय, चमचा घ्या बरं का, जवळ जर असणार तर चमचा घ्या, मोठा चमचा. जवळ जर असणार तर मोठा चमचा घ्या, तुमचं काम इथं होऊन जाईल. तुम्हाला काय दिसायला भेटते, जर का समजा या ठिकाणाहून तुम्ही जर बघितलं या इकडच्या पोर्शनमध्ये तर तुम्हाला काय दिसायला भेटेल माहिती आहे का, दुरून जर बघितलं तर चित्र उलटं दिसायला भेटतं. दुरून बघितलं तर चित्र उलटं दिसायला भेटतं. पण चमच्याला जर का जवळ आणलं ना खूप, तर तुम्हाला चित्र सरळ दिसायला भेटेल, पण मोठं दिसायला भेटेल. असं मोठा चेहरा होऊन जातो आपला कुठे, राईट का. अशा पद्धतीने हे काचं असतात. तो हे काय झाले, हे उदाहरण चालले ते स्पेरिकल मिररचे. परंतु त्याला कॉन्केव म्हणावं का कॉन्व्हेक्स म्हणायचं पुढे जाऊन तुम्हाला कळणार आहे, राईट. तर मग आता आपल्याला काय दिसायला भेटते, आता हा वाला आरसा, आता हा वाला दुसरा एक आरसा आहे. हा वाला आरसा काय बरं का, की आरशामध्ये जेव्हा मी बघतोय ना तर मला माझी जे काही इमेज आहे ना ती छोटी दिसायला भेटते. म्हणजे ॲक्च्युली मी आहे एवढा, पण मला दिसायला किती भेटतो, एवढं छोटीशी इमेज मला बनताना दिसायला भेटते. लक्षामध्ये शॉर्ट होतोय, तो जेवढं काही आहे तेवढं मला इमेज आहे छोटी दिसायला भेटून जाते. मग सांगण्याचं तात्पर्य काय आहे, मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या की बाबा 3 प्रकारचे आरसे असतात, मिरर असतात. ते मिरर कोणकोणते 3 प्रकारचे असतात. पहिलं सांगितलं प्लेन मिरर, दुसरा असतो कॉन्केव मिरर, आणि तिसरा असतो कॉन्व्हेक्स मिरर. तो प्लेन मिरर म्हणजे काय, जो की फ्लॅट असतो, फ्लॅट सरफेस आहे त्याचा, तो झाला आपला प्लेन मिरर, राईट. प्लेन मिररची प्रॉपर्टी काय सांगितली तुम्हाला, जी इमेज बनते ती व्हर्च्युअल इमेज बनते, जी इमेज बनते ती इरेक्ट असते. इरेक्ट म्हणजे सरळ हुबेहूब असते, तो व्हर्च्युअल असते, इरेक्ट असते, आणि अजून काय प्रकारे, आणि सेम हाईटची आपल्याला इमेज बनताना दिसायला भेटते प्लेन मिररमध्ये. परंतु जर का तुम्ही कॉन्केवकडे गेलात तर कॉन्केवकडे काय असतं बरं का, कॉन्केव मिरर कसा असतो, तर कॉन्केव मिररमध्ये बघायला गेलात तर तुम्हाला दिसायला भेटेल की
आउटवर्ड जो काही आउटवर्ड हवा आहे ना, आउटवर्ड पार्ट म्हणजे समजा असा ग्लास आहे. आता आपला काय, आता आपण चमचा न काढता आपण काय दाखवूया की असा आपला मिरर आहे, असा मिरर आहे. तर तुम्ही त्याला काय केलेलं आहे, तुम्ही त्याला आउटवर्ड साईडला काय केलेलं आहे, पॉलिश केले, पेंट केले. सो आउटवर्ड साईडला तुम्ही पॉलिश किंवा पेंट केलेला असेल तर जो मिरर असेल म्हणजे तुम्हाला रिफ्लेक्टिंग सरफेस कोणता असणार, आतला पोर्शन. हा जो इनवर्ड आहे ना, तो इनवर्ड इज अ रिफ्लेक्टिंग पोर्शन. तो इनवर्ड इज अ रिफ्लेक्टिंग पोर्शन. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल की तो दुसरावाला होता ना, चम्मचचं उदाहरण जे देत होतो ना आपण, त्यातून आपण हे शिकत होतो. तो चम्मचचं उदाहरण तर याला पण देता येईल, कॉन्व्हेक्सला पण देता येईल. कॉन्व्हेक्समध्ये काय असतं, कॉन्व्हेक्सचा जो काही मिरर असतो तो आजच्या बाजूला पॉलिश केलेला असतो, आणि त्याचा रिफ्लेक्टिंग सरफेस कुठे असतो, आउटवर्ड असतो. त्याचा रिफ्लेक्टिंग सरफेस आउटवर्ड असतो. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. मग मला सांगायचं काय माहिती आहे का, की प्लेन मिररमध्ये तुम्हाला चित्र हुबेहूब दिसतं, सरळ दिसतं, परंतु कॉन्केवमध्ये तुम्हाला ते चित्र उलटं दिसेल. जर दूर पकडलं तर उलटं दिसेल, जवळ पकडलं तर शिरं दिसेल, पण मोठं दिसेल. आणि कॉन्व्हेक्समध्ये काय होतं माहिती आहे का, कॉन्व्हेक्समध्ये म्हणजे तुम्ही इकडून बघताय, कॉन्व्हेक्समध्ये काय होतं माहिती आहे का, तुम्हाला चित्र नेहमी इरेक्टच दिसेल. काय दिसेल, पण चित्र तुम्हाला छोटं दिसेल. तुम्हाला काय दिसायला भेटेल, छोटं दिसायला भेटेल. तर लक्षात घ्या असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आरसे जे काही आहेत, आरसे आपल्याला पुढे जाऊन बघायचे आहेत. बोला, कळतंय का थोडं तुम्हाला, काही हातपर्यंत तरी सांगा पटकन, काही हातपर्यंत कळतंय का? हो. ठीक आहे, तर पुढे जाऊ आपण जर का पुढे गेलो आता काय दिसायला भेटते बरं का, आता हे वाला बात, आता हे चमचाचा गेम करत बसायचा, तो चमचाचा गेम करत बघायचा. आता तुम्हाला काय दिसायला भेटतो, मी झूम करतो, चमचा कोणता कसा पकडलाय बघा. तो ॲक्च्युली रिफ्लेक्टिंग सरफेस जो आहे ना, जो हा व्यक्ती बघत आहे तर त्याला रिफ्लेक्टिंग सरफेस कोणता आहे त्याचा माहिती आहे का, इनवर्डवाला आहे. तो चम्मच त्याने जसा पकडला त्याचा पकडा, जेवढ्या अंतरावर त्याने पकडला तेवढ्या अंतरावरती पकडा. तुमची इमेज जी काय आहे तुम्हाला उलटी दिसायला भेटेल, तुमचा चेहरा तुम्हाला उलटा दिसायला भेटेल. तो हा कोणता प्रकार आहे बरं का, असं जर विचारलं तर हा कोणता प्रकार आहे आपला, कॉन्केव काय, रिफ्लेक्टिंग सरफेस इनवर्ड आहे ना, म्हणून केव म्हणजे काय, तो गुफा असतो ना, तो त्या गुफ्यामध्ये तुम्ही कसं, कॉन्केव म्हणजे काय, कॉन्केवमध्ये हॉलो पार्ट असतो ना, तो तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा टिका माहिती आहेत. तो कॉन्केव आपण त्याला म्हणत असतो. मग आता रिफ्लेक्टिंग सरफेस काय आहे, त्याचा कॉन्केव आहे. सो देअरफॉर मी काय म्हणतोय की कॉन्केव मिरर इज ओनली मिरर और इन्व्हर्टेड. कॉन्केव मिरर असा एकटा मिरर आहे की त्याच्यामध्ये आकृती इन्व्हर्टेड बनते. फक्त एकुलता एक आहे. 3 मिरर होते, प्लेन मिरर, कॉन्केव मिरर, कॉन्व्हेक्स मिरर. याच्यामध्ये पण तुम्हाला सरळ इमेज दिसायला भेटेल, पण याच्यामध्ये उलटी इमेज दिसायला भेटते. पण उलटी कधी, जर का थोडंसं अंतर तुम्ही लांब पकडलं असेल तर चम्मचमध्ये तुम्ही करून घ्या, तुम्हाला ती बात दिसायला भेटून जाईल. पुढे काय बरं का, आता जर का समजा तुम्ही त्या कॉन्केव मिररला जर का खूप जवळ आणलं तर तुम्हाला तुमचं चित्र जे आहे ना सरळ दिसायला भेटेल. काय दिसायला भेटेल, सरळ दिसायला भेटेल, परंतु मोठं दिसेल. मोठं म्हणजे मॅग्निफाईड झालेलं, खूप मोठा चेहरा, असा खूप मोठा चेहरा दिसायला भेटतो, असा गाल फुगलेले दिसायला भेटतात, राईट का. तो देअरफॉर याचं दिसायला भेटतं आपल्याला. काय बरं का, काय कॉन्केव मिरर जर का खूप जवळ पकडलं तुम्हाला तर मॅग्निफाईड झालेली इमेज दिसायला भेटते. पुढे जर गेलो तर आपल्याला काय, आता उलटी बात म्हणजे काय, आता रिफ्लेक्टिंग सरफेस कोणता आहे, आउटवर्डवाला हवाला. तर तुम्ही आता त्या चमच्याला उलटा पकडतायत, उलटा जर का पकडला ना तुम्ही, तर तुम्हाला जे ना ते चित्र जे ना छोटं दिसायला भेटेल. तुमच्या ॲक्च्युली ऑब्जेक्ट पेक्षा चित्र जे ना साईज त्याची छोटी दिसायला भेटते, पण उभी म्हणजे सरळ असते. सरळ म्हणजे काय, तो इरेक्ट असते, इन्व्हर्टेड नसते. इरेक्ट असते पण डिमिनिश झालेली असते. डिमिनिश म्हणजे स्मॉल, तो डिमिनिश झालेली असते. तो डिमिनिश, मॅग्निफाईड म्हणजे मोठी, डिमिनिश म्हणजे छोटी, अशा पण तुम्हाला दिसायला भेटते. तो लक्षात आला का, आता हे चम्मचवरून तुम्ही ती बात लक्षामध्ये ठेवू शकता जास्त टाईमसाठी. तो मग आता बघितलं, इमेज इज अ कॉन्व्हेक्स. तो कॉन्व्हेक्स मिरर इज ऑलवेज डिमिनिश म्हणजे छोटी, आणि अपराईट म्हणजे काय, उभी. सो आपली इरेक्ट असते, अपराईट, राईट का. सो अपराईट म्हणजे तुम्हाला जशी तशी दिसेल पण छोटी दिसायला भेटेल. मग बघूया पुढे जाऊया. आता बघा, हे शेविंगचं तर तुम्हाला विचारून घेतील की शेविंगच्या वेळेस आपण काय करत असतो माहिती आहे का. शेविंगच्या वेळेस जर जो तुम्ही आरसा वापरतात तो आरसा आपल्या कोणत्या प्रकारचा असतो, असा प्रश्न तुम्हाला विचारतात. तो खूप सारे प्रश्न आहे. शेविंगच्या वेळेस तुम्ही आरसा वापरतात, कार जी असते त्या कारला आरसा असतो, कारच्या मध्ये पण एक आरसा असतो, ज्या आरशामध्ये ड्रायव्हर बघतो मागे कोण बसलेलं आहे, बरोबर की नाही. तो ते सगळ्या प्रकारचे जे आरसे आहेत, त्या आरसे कोणत्या प्रकारचे आहेत तर तुम्हाला क्वेश्चन ती विचारत असतात. तर तुम्हाला मी काय म्हणतोय, हा शेविंगचा आरसा जर बघायला गेला तर तुम्हाला मॅग्निफाईड करून देतो. काय करून देतो तो, मॅग्निफाईड करून. आता मला सांगा, मॅग्निफाईड म्हणजे चित्राला मोठं करून देणारा असा कोणता आरसा आहे, उत्तर द्या बरं का मला. कोणता, कॉन्केव. तो कॉन्केव जो काही आरसा आहे आपला, तो कॉन्केव आरसा जवळ पकडल्यावरती तुम्हाला काय दिसायला भेटतो, तो तुम्हाला मॅग्निफाईड करून देतो. तर शेविंग करण्यासाठी कोणता आरसा वापरतात असं जर का तुम्हाला प्रश्न विचारला तर उत्तर काय द्यायचं, कॉन्केव मिरर. कोणता मिरर, कॉन्केव मिरर, राईट. जो कॉन्केव मिरर आपण वापरत असतो कशासाठी, शेविंग पर्पजसाठी. मग आता पुढे जर बघायला गेला तर काय बरं का, आता
पुढे आता हा आपला साधा आरसा ज्याला तुम्ही ती कॉम्बिंग करण्यासाठी भांगपट्टी पाडण्यासाठी जो वापरतात आपला साधा सरळ आरसा, कपाटाला असतो तो आरसा, कपाटामध्ये इलिव्हेटरमध्ये तो आरसा असतो, एकदम पद्धतशीर आपली जेवढी इमेज आहे तेवढी इमेज आपल्याला बनताना दिसायला भेटते. तो जो काय असतो आपला प्लेन मिरर, तो आपला कोणता आहे, हा प्लेन मिरर आपल्याला दिसायला भेटत असतो. आता प्लेन मिररबद्दल पण एक स्टोरी आहे बघा. भांगपट्टी पाडण्यासाठी जो काही आपला असतो हवाला कोणता आरसा झाला आपला हवाला, तो आपला प्लेन मिरर. तो प्लेन मिरर तुम्हाला कळाला शेविंगसाठी प्लेन. नंतर हे इलिव्हेटरमध्ये बघा, तो इलिव्हेटरमध्ये पण जो असतो जेवढा तुम्हाला दिसायला भेटतो तेवढी तुमची इमेज दिसायला भेटते, हे ओळखता यायला पाहिजे. तर ते कोणतं झाला आपला, तो झाला आपला प्लेन मिरर. तो प्लेन मिरर झाला, तो लक्षात घ्या. आता आपण जाऊया कुठे, आपल्याला जायचं आता कारमध्ये. तर कारमध्ये जर तुम्ही गेलात ना, तर कारमध्ये हावाला एक आरसा असतो साईडचा, रे साईड मिरर म्हणतात तुम्ही, आणि हावाला ड्रायव्हर बघतो बघा मागच्याला, राईट का, ड्रायव्हरच्या मागं कोणी बसले असेल त्याला बघत असतो तो, हे साईड मिरर आहे. तो साईड मिरर आणि रेअर मिरर हे दोघं कोणत्या प्रकारचे मिरर असतात, तर हे दोघं मिरर असतात आपले कोणते, तर मिरर असतात आपले कॉन्व्हेक्स. कोणते मिरर असतात, कॉन्व्हेक्स मिरर असतात. तर लक्षात घ्या, ते दोघं आपले कॉन्व्हेक्स मिरर असतात. का, कारण की ती तिकडची इमेज छोटी करून दाखवत असतात, राईट का, तो तिकडची इमेज तुम्हाला छोटी करून दाखवत असतात. या अशा पण हे दोघं मिरर आपले कोणत्या प्रकारचे असतात, कॉन्व्हेक्स मिरर असतात. बात कळते का तुम्हाला रे. तो कॉम्बिंगसाठी इलिव्हेटरमधला हे सगळे मिरर प्लेन मिरर झाले. तर प्लेन मिररबद्दल एक कहाणी आहे, त्याच्याबद्दल आपण 2-3 पॉईंट आपण अभ्यासून घेऊया. त्या याच्यामध्ये PDF मध्ये मी ॲड केलेलं नाही आहे, पण तरी आपण त्याला समजून घेऊ. एक मिनिट हां. तर 9वीच्या सिलेबसमध्ये आहे. इथपर्यंत कळाला का सांगा बरं पटकन. इथपर्यंतची बात क्लिअर झाली, इथपर्यंतची बात क्लिअर झाली का. हे बघा हा अजून आहे इकडचं, रोड ॲट अ इंटरसेक्शन. तो रोड ॲट अ इंटरसेक्शन तुम्ही बघत असणार, ते भूताचे पिक्चर असतात बघा, त्या भूताच्या पिक्चरमध्ये असा रोड ॲट अ इंटरसेक्शनच्या वेळेस असा ग्लास लावलेला असतो. ती कार ना छोटीशी दिसायला भेटते, एकदम छोटीशी कार दिसायला भेटते. तो ही छोटीशी कार जी दिसायला भेटते, उदाहरण कशाचं आहे. सो इंटरसेक्शनच्या ठिकाणी जो काही हा आरसा लावलेला आहे, हा आपला कोणत्या प्रकारचा आहे, कॉन्व्हेक्स. कोणत्या प्रकारचा आरसा आहे, कॉन्व्हेक्स, राईट का. तो कार तुम्हाला एवढी छोटीशी दिसायला भेटते, तुम्ही बघितलं असेल ना पिक्चरमध्ये, ते भूतांचे पिक्चर असतात का, त्याच्यामध्ये असं कार एकदम अशी येताना दाखवतात, ठीक आहे. तो हे सगळे ॲप्लिकेशन तुमच्या लक्षात पाहिजे. सो कॉन्केव मिरर, प्लेन मिरर, कॉन्व्हेक्स मिरर, हे सगळे खालची काय आहेत, कॉन्व्हेक्स मिरर आपले आहेत. ओके. आता तुम्हाला एक बात मी सांगतोय, काय बात सांगतोय बरं लक्षात घ्या. प्लेन मिररबद्दल एक बात आपण लक्षात घेऊ. प्लेन मिररच्या सगळ्या प्रॉपर्ट्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असतील. प्लेन मिररमध्ये एक बात आपल्याला बघायची काय बरं का. तर एक स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट वाटल्यास तर तुम्ही लिहू शकतात. मी ते स्टेटमेंटचा फोटो काढला होता, पण तो PDF मध्ये टाकला गेला नाही. तो काय आहे बरं का, ते स्टेटमेंट लिहून घ्या प्लेन मिररबद्दल. इन ऑर्डर टू सी द फुल इमेज. जर तुम्हाला तुमचं पूर्ण फोटो जर बघायचा असेल आरशामध्ये, कपाटासमोर तुम्ही उभे राहतात आणि तुम्ही कपाटासमोर उभे राहा, किंवा तुम्ही कपड्याच्या दुकानावरती जातात, तिथे तो आरसा असतो. तुम्हाला जर का तुमचं पूर्ण चित्र जर का बघायचं असेल, सो इन ऑर्डर टू सी द फुल इमेज ऑफ अ पर्सन. एखाद्या माणसाचं जर का पूर्ण चित्र जर का, म्हणजे तुम्ही जर का कपड्याच्या दुकानावरती जातायत, आरशाच्या समोर तुम्ही उभा राहतायत आणि तुम्हाला पूर्ण तुमचा जर का फोटो बघायचा असेल, इमेज बघायची असेल, पर्सन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ अ मिरर. द मिनिमम हाईट, बघा ऑफ अ मिररपर्यंत आलो आहे मी, पुढे जातो. द मिनिमम हाईट, त्याची मिनिमम हाईट किती पाहिजे, द मिनिमम हाईट ऑफ मिरर मस्ट बी हाफ ऑफ द पर्सन. वाक्य कळालं का रे, नवीन वाचून दाखवतो. इन ऑर्डर टू सी द फुल इमेज ऑफ द पर्सन स्टँडिंग इन द फ्रंट ऑफ मिरर, द मिनिमम हाईट ऑफ द मिरर, मिनिमम आरशाची हाईट किती असायला पाहिजे, द मिनिमम हाईट ऑफ द मिरर मस्ट बी हाफ द हाईट ऑफ पर्सन. लक्षात आली का बात रे. चला समजून सांगा हे वाक्य पटकन फास्ट. हे वाक्य समजून सांगा रे. काय बोललो मी तुम्हाला. हा आरसा आहे, या आरशामध्ये इथे कोणतरी उभा आहे, त्या आरशाचा समोर इथे कोणतरी एक व्यक्ती आहे, तो हा एक व्यक्ती आहे. या व्यक्ती जर का पूर्ण चित्र जर बघायचं असेल तर आरशाची उंची किती पाहिजे, आरशाची उंची जो काही आपला माणूस आहे, या माणसाच्या उंचीच्या निम्म्या एवढी काय असायला पाहिजे. इन ऑर्डर टू सी द फुल इमेज ऑफ द पर्सन स्टँडिंग इन द फ्रंट ऑफ द मिरर, द मिनिमम हाईट ऑफ द मिरर कमीत कमी आरशाची हाईट किती पाहिजे, तर कमीत कमी आरशाची हाईट या माणसाच्या निम्मे एवढी असायला पाहिजे. तो माणसाच्या निम्मे किंवा त्याच्यापेक्षा जर का जास्त हाईटवाला जर का आरसा असेल, तर माणसाचं सगळं चित्र त्या आरशामध्ये दिसेल. बोला कळालं का रे, कळालं का. नेहा, शिवम, भाग्येश्वरी, दीप्ती, कळते का. हां ठीक आहे. तो या अशा पद्धतीने आपल्याला हे पिक्चर आपल्या बनताना दिसायला भेटतात. आता बात काय आहे, आता जर का बात बघायला गेला तर एक स्टोरी आपल्याला दिसायला भेटते. काय अजून एक पॉईंट मी सांगतो, एक स्टेटमेंट तुमच्या लक्षामध्ये आलं. आता इथे एक आरसा आहे, हे बघा इथे एक आरसा लावला आहे मी, आणि याच्या परपेंडिक्युलरला एक आरसा लावला आहे मी, इथं एक आरसा लावला आहे. ठीक आहे, तुम्हाला 3D मध्ये गोष्टीच कळत असतात. तो इथं काय आहे, इमेज बनलेली, थांबा एक मिनटं. तो समजा
अशा पद्धतीने तुम्ही समजून घ्या गोष्टीला. हे दोन आरसे आहेत जे एकमेकांच्या परपेंडिक्युलरला मी लावले आणि इथे एक मी वस्तू ठेवून दिलेली, इथे एक वस्तू मी ठेवून दिलेली. आता तुम्हाला काय दिसायला भेटेल की ही वस्तू या आरशामध्ये दिसेल, ही वस्तू या आरशामध्ये पण दिसेल. आता प्रश्न काय विचारतात की बाबा दोन आरसे एकमेकांना परपेंडिक्युलर लावले आणि त्यांच्यासमोर तुम्ही एक वस्तू ठेवलेली आहे, तर ती वस्तू तुम्हाला किती वेळेस दिसेल, ती वस्तू तुम्हाला किती वेळेस दिसेल. तो असा जर का समजा बेसिक लेवलला तुम्ही जर बघायला गेलात तर लक्षात घ्या नंबर ऑफ इमेज किती म्हणतात. सो देअरफॉर नंबर ऑफ इमेज एन इज इक्वल टू 360 डिग्री डिवाइड बाय ए. 360 डिग्री डिवाइड बाय ए म्हणजे अँगल बिटवीन द मिरर. आता याच्यामधला अँगल किती रे 90 अंशावरती लावला मी, तो 360 डिवाइड बाय ए -1 एवढे नंबर ऑफ इमेज बनतील. फॉर्म्युला कळला का? 360 डिग्री डिवाइड बाय ए -1 वेअर ए इज द व्हॉट, ए इज द अँगल बिटवीन मिरर आणि एन म्हणजे काय, नंबर ऑफ इमेजेस. सो देअरफॉर नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 360 डिग्री डिवाइड बाय अँगल बिटवीन द मिरर दॅट इज ए ने दाखवतो. याची आपल्या पूर्ण टर्मला आपण काय करतोय -1 एवढे नंबर ऑफ इमेजेस बनतील. मग आता दोन काच एकमेकांना परपेंडिक्युलर जर ठेवलं असेल नाही तर एखादी वस्तू जर ठेवली तर सांगा बरं किती इमेज बनतील. फास्ट किती इमेज बनतील रे? 3. राईट का? तो 3 इमेज बनून जातील. 3 इमेज बनतील एवढी बात तुमच्या लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. आता तुम्ही म्हणणार 3 कशी बनणार? तुम्हाला जर का मी दाखवायचं असेल तर मी दाखवू शकतो. माझ्याकडे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये नाही ते एक प्रॅक्टिकल करा. एक प्रॅक्टिकल करून घ्या. 2 आरसे असतात ना तुमच्या कॉम्बिंगचे समोर ठेवायचे. तुम्हाला 3 दिसेल. तो तिसरा कुठे दिसेल माहिती आहे का? तिसरा कोपऱ्यामध्ये दिसेल. कोणत्या कोपऱ्यामध्ये? इथं. तो तिसरा कोपऱ्यामध्ये दिसतो. तो इथं एक दिसतो, इथं एक दिसतो आणि तिसरा एक कोपऱ्यामध्ये दिसायला भेटतो. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतात. आणि मग तुम्हाला क्वेश्चन काही बी आले की 2 आरसे जर का 60 अँगलला लावले असतील, नग याला लावले असेल, त्याला असेल तरी, तर 2 स्टेटमेंट हे प्लेन मिररबद्दल तुम्ही लक्षामध्ये राहू द्या. तो मी प्लेन मिरर रिलेटेड प्रॉपर्टी सांगितल्या, 2 स्टेटमेंट पण सांगून दिले. प्लेन मिरर इज गोइंग टू बी ओव्हर. तो प्लेन मिरर आपली कंप्लीटली झालेली आहे. प्लेन मिरर बनते कशी, त्याचे रेड डायग्रामवरती आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता आपण एक बात बघूया. आता एक बात आपण बघूया. प्लेन मिरर इज गोइंग टू बी कम्प्लिटली ओव्हर. आता आपण स्पिरिकलमध्ये गेलो. आता स्पिरिकल मिररचे 2 प्रकार असतात, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. ते बनवलेले कसे बघा. तर त्या माणसाच्या हातामध्ये चेंडू आहे, हा काय एक स्पियर आहे. तो स्पियरला तुम्ही काय करतात, कापतात. कापल्यानंतर अशी एक वाटी बनेल. ही वाटी जी काही हा आपला कोणता मिरर आहे, त्या याला मी मिरर कधी म्हणणार, जर का आतल्या साईडला जर का मी पॉलिश केलं तर जो काही मिरर भेटेल मला तो मिरर माझा कॉन्व्हेक्स शेपचा असणार. जर का बाहेरच्या साईडला जर का मी पॉलिश केलं असेल तर जो काही आरसा भेटेल मला तो माझा कॉन्केव्ह शेपचा असणार. एवढी बात तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळत असेल. पुढे जाऊया. तो कॉन्केव बघा. कॉन्केवमध्ये काय, कॉन्केवमध्ये काय असतो आपला, तर कॉन्केवमध्ये आपला इथून आपण इकडून बघतो. इकडून बघितल्यावर आपल्याला इथं मध्ये फोटो दिसायला भेटतो. तो कॉन्केव फ्रॉम द इनसाइड. तो आता अशा पद्धतीने तुम्हाला हे दिसायला भेटाय सगळं झालेलं आहे. तो कॉन्केव मिरर कशा पद्धतीने दाखवतात लक्षात घ्या. इमेज ही इमेज कशाची आहे, कॉन्केव मिररची आहे. हे जे काही डॅशेस दाखवतात, या डॅशेसचा मिनिंग काय होतो सांगा पटकन. हे जे काही डॅश मारलेले आहेत या डॅशेसचा मिनिंग काय होतो रे? पॉलिश. जर का समजा असा असेल तर याचा मिनिंग काय होतोय, हा प्लेन मिरर झाला. दिस इज द प्लेन मिरर, कॉन्केव्ह मिरर. आणि हा आपला काय असतो, दिस इज द अवर कॉन्व्हेक्स मिरर. तो तिघी प्रकारचे मिरर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळून जाते. तो आता बघा, आता एक क्वेश्चन विचारलेत बरं का. क्वेश्चन विचारले आहे, तुम्ही शोधायचं उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहून टाकायचं. नेम द टाईप ऑफ द मिरर यूज इन द फॉलोइंग. तो सांगा बरं का. शॉप सिक्युरिटी मायनरमध्ये कोणता लावत असतात. आता शॉप सिक्युरिटी मायनरचा मिनिंग जर तुम्हाला कळाला असणार तर तुमच्या डोक्यामध्ये चित्र बनलं की नाही, हे ते होतं सोलर फर्नेस. नंतर बाय डेंटिस्ट टू द एक्झामिन द टीथ. आता तुम्ही ते बघा, ते हे जे असतात ना आपले डेंटिस्ट लोक, त्यांचे ते दात जे ना दात झूम करून बघतात, राईट की नाही. दातांना झूम होतं. मला सांगा, दात जर का झूम होत असतील तर डेंटिस्ट जवळ कोणता आरसा असेल रे? राईट का. तो कॉन्केव्ह आरसा असेल. हे सोलर फर्नेस वगैरे जेवढं काही तुमच्या याच्यामध्ये आहे तुम्ही शोधून बघून घ्या. कम से कम तुम्हाला जर का आयडिया आली की हा मिरर अशा पद्धतीने काम करतो. छोटी इमेज जर का बनत असेल तर तो पक्का काय आहे, तो पक्का आपला कॉन्व्हेक्स आहे. मोठी बनत असेल तो कॉन्केव्ह आहे. जशी तशी बनत असेल तो प्लेन मिरर आहे. राईट. आता हे वाला. सो फोकल लेंथ ऑफ द स्पिरिकल मिरर इज 10 सेंटीमीटर. व्हॉट इज द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर? पटकन सांगा उत्तर. तो तुम्हाला मी काल टर्मिनॉलॉजी सांगितल्या होत्या. हा समजा आपला कोणता तरी एक कॉन्केव्ह मिरर आहे. समजा हा कोणता आहे आपला कॉन्केव्ह मिरर आहे. तर कॉन्केव्ह मिररच्या ठिकाणी प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. हा आपला काय असतो, पोल असतो. हा आपला काय असतो, सेंटर असतो. या दोघांच्या बिटवीनमध्ये, बरोबर दोघांच्या मध्ये काय असतो आपला, या दोघांच्या मध्ये आपण जास्त करून अजूम करून चालतो की या दोघांच्या बिटवीनमध्ये आपला काय असतो, फोकस किंवा फोकल पॉईंट असतो. तो फोकस और फोकल पॉईंट या ठिकाणी आपले चित्र बनतं. ठीक आहे, असं म्हणत असतो. परंतु चित्र कुठे बनतं, रिफ्लेक्ट झालेल्या किरण जिथं भेटतात तिथे चित्र बनतं. मी तुम्हाला सांगेल ती बात. ठीक आहे. तो हा काय झाला, फोकस झाला. हा झाला पोल, हा झाला सेंटर. मला काय म्हणतात ते फोकल लेंथ म्हणजे सेंटरपासून इथपर्यंतचं अंतर किती आहे, तर त्याने म्हटलं 10 सेंटीमीटर. मग 10 सेंटीमीटर असेल तर पुढचं पण किती, 10 सेंटीमीटर. मग तुम्हाला विचारलं काय, व्हॉट इज द रेडियस ऑफ कर्वेचर? 10 आणि 10 किती झाले, 20. तो 20 सेंटीमीटर आपलं काय असणार, रेडियस ऑफ कर्वेचर. बोला, कळालं का रे? आणि तुम्हाला डिस्टिंग्विश पण करता येते तिघे याच्यामधले. आता पुढे जाऊ आपण. तर प्लेन मिररमध्ये काय बनते ही बात तुम्हाला कळाली. वरची आपलं अपराईट आणि सेम हाईट बिहाइंड द मिरर आणि आरशाच्या मागं बनताना दिसायला भेटते झाले. आता इमेज कशी बनते बघा.
जर प्लेन मिरर बघितला, हा प्लेन मिरर आहे, ऑब्जेक्ट इथं आहे, तो ऑब्जेक्ट काय होतं माहिती आहे का, इथं रे टक्कर खातात, सूर्याची किरणं याला टक्कर खातील, टक्कर खाऊन अशा पद्धतीने जातील, हे टक्कर करून अशा पद्धतीने जातात आणि असे रिफ्लेक्ट होतात, असे रिफ्लेक्ट होतात, राईट का, अशा पद्धतीने जातात आणि रिफ्लेक्ट कसे होतात, अशा पद्धतीने रिफ्लेक्ट होतात. पण तुम्ही काय म्हणणार की यार ते मर्ज कुठे होत आहेत, ते मागे मर्ज होत आहेत. तो ज्या ठिकाणी मर्ज होतात त्या ठिकाणी इमेज बनते. मग इमेज कुठे बसते, आरशाच्या मध्ये, आरशाच्या मध्ये इमेज बनते. मग आरशाच्या मध्ये इमेज कशी बसते कळती का तुम्हाला, आरशाच्या मध्ये, आरशाच्या मागे इमेज कशी बनली कळाली का, पटापट बोलत राहा. ठीक आहे, हो. चला पुढे जाऊ. आता आरशाच्या पुढे इमेज बनली कशी. आता आपल्याला शिकायचं आहे यार की कॉन्क्योमध्ये, म्हणजे कॉन्क्योमध्ये घडतं काय ते तुम्हाला प्रश्न विचारतात की जर का समजा तुम्ही कॉन्क्योच्या बरोबर फोकस पॉईंटवरती जर का उभे असणार किंवा तुम्ही सेंटरवरती उभे असणार तर चित्र कसं बनणार, इन्व्हर्टेड बनणार, डिमिनिशेड बनणार, कसं बनणार, काय बनणार, त्याच्याबद्दल क्वेश्चन असतात. तो आपण एक काम करून घेऊ. समजा एक लाईन मारली पट्टीच्या पद्धतीने, राईट का, एक पट्टीच्या साह्याने आपण एक प्रिन्सिपल ॲक्सिस मार्क करून दिली आणि तर पट्टी इथं समजा 0वरती काय आहे आपला सेंटर आहे, 3 मीटरवरती आपला आहे फोकस, 6 मीटरवरती आपला काय आहे मीटर म्हणा किंवा तुम्ही काय म्हणू शकतात पट्टीच्या सेंटीमीटरमध्ये म्हणा, राईट. तो सेंटीमीटर बिंटीमीटरचा वापर करून आपण अशा पद्धतीने पॉईंट लोकेट करून टाकले. आता तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, हा एक आपला मिरर आहे, कोणता मिरर आहे, तो कॉन्क्यू मिरर आहे. मग आता तुम्हाला दिसायला काय भेटतो की हा पोल आहे, हा फोकस आहे आणि हा सेंटर, दोघांमधलं अंतर आहे इथलं 3 सेंटीमीटर, इथलं 3 सेंटीमीटर. ठीक आहे, तो रेडियस ऑफ कर्वेचर आपला 6 सेंटीमीटर आहे. मग आता आपण जर बघायला गेलो पुढे पुढे जाऊ आपण, चला लक्ष द्या. आता तुम्हाला पॉईंट काय टाकायचा आहे, तुम्हाला पॉईंट टाकायचा असतो की आपल्याला काय काढायचं आहे, आता आपल्याला करायचं आहे इमेज बनवायची, आपल्याला काय बनवायची आहे इमेज. तो इमेज कशा पद्धतीने बनतील ते आपल्याला शिकायचं आहे. तर तुम्हाला लिहायचं काय, रूल फॉर इमेज, रूल फॉर इमेज फॉर्मेशन. तो रूल फॉर इमेज फॉर्मेशन ऑफ कॉन्केव मिरर. तर कॉन्केव मिरर लक्षात घ्या, तुम्हाला नाव काय टाकायचं आता, रूल फॉर इमेज फॉर कॉन्केव मिरर. तर कॉन्केव मिररमध्ये जी काही इमेज बनते ती इमेज कशा पद्धतीने बनती त्याचा नियम मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्हाला जर का प्रॅक्टिकल करायचं असेल तर कसं प्रॅक्टिकल करता येतं बघा तेवाला. तर बघा बरं का, आता पहिला रूल आहे. पहिला रूल काय, तो पहिला रूल समजून घ्या. पहिला रूल काय म्हणतोय, रे ऑफ द लाईट पॅरलल टू दी, बघा जर का किरणं कशी येत आहेत, रे ऑफ द लाईट पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. तो प्रिन्सिपल ॲक्सिस कोणता आपला, हा प्रिन्सिपल ॲक्सिस. जर का किरणं अशा पद्धतीने किरणं येतात, राईट, काय म्हणतात, रे ऑफ द लाईट पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन, रिफ्लेक्ट होऊन पासेस होतात कशामधून, फोकसमधून. तो पास होऊन कशामधून होतील, फोकसमधून पास होतील. मग फोकसमधून पास झाला, राईट का, फोकसमधून पास झाला, हा वाला किरण इथून असा फोकसमधून पास झाला, हा तो नियम आहे, हा एक नियम झाला. तो पहिला नियम काय म्हणताय, तुम्हाला काय म्हणतात पहिला नियम की रे ऑफ द लाईट, तुम्हाला इमेज जर बनवायची असेल तर इमेज बनण्यासाठी हे रूल अप्लाय करावे लागतात. पहिला रूल काय सांगितला मी, समजा एक बात बघा, इथे एखादी इमेज आहे, एखादा माणूस इथं उभा आहे, तो याच्या डोक्यावरून आपण एक रे पास करतो, तो रे सरळ पास करायचा आणि कशामध्ये पास करायचा, तो फोकसमधून, तो इन्सिडन्स करायचा, अशा पद्धतीने रिफ्लेक्ट करायचा फोकसमधून. तो हा पहिला नियम झाला. अजून इमेज बनली का, नाही. 2 रे, लक्षात घ्या किती रे निघायला पाहिजे, 2 रे. तर या पॉईंटपासून मी 2 रे काढणार. पहिला रे काढला अशा पद्धतीने, पहिला नियम वापरून मी पहिला रे अशा पद्धतीने काढला, फोकसमधून तो गेला. दुसरा नियम, हा पहिला नियम झाला. आपल्याला कशाची इमेज बनवायची आहे, कॉन्क्यूची इमेज बनवायची आहे, कॉन्क्यूची इमेज. आता दुसरा नियम काय म्हणतोय, रे ऑफ द लाईट पासिंग द सेंटर कर्वेचर आणि रिफ्लेक्टेड बॅक अलॉंग द सेम पाथ. म्हणजे काय बरं का, की समजा इथे एक माणूस आहे आणि इथून आपण किरणं काढवतात, ते किरणं पास कशामधून होतंय, तो किरणं पास होतोय सेंटरमधून पास होत आहेत आणि पुन्हा काय होत आहेत, ते पुन्हा रिफ्लेक्ट बॅक होत आहेत. तो लक्षात घ्या, येत आहेत असे आणि जात आहेत पण असे, त्याच पाथने जात आहेत. लक्षामध्ये त्या दुसरा नियम तुम्हाला अप्लाय करून ते किरणं, म्हणजे लक्षात घ्या, एक माणूस इथं उभा होता ना, तर एकदा तुम्ही असं किरण पास करा आणि एकदा असं किरण पास करा, मग दोघं किरणं कुठे जाऊन मर्ज होतील, जिथं मर्ज होतील त्या प्रिन्सिपल ॲक्सिस सोबत जी काही असेल ती आपली इमेज बनून जाईल. मी तुम्हाला सांगतो ती बात, ठीक आहे. तर तुम्हाला काय बोललो मी, जर का किरणं तुम्ही सेंटरमधून पास केलं तर तो टक्कर खाऊन पुन्हा त्याच पाथमध्ये येईल. का बरं का, कोण सांगेल याचं रिझन मला कोण सांगेल बरं का, की समजा किरणं इथून निघून सेंटरमधून पास होत आहेत आणि पुन्हा रिफ्लेक्ट होऊन त्याच रस्त्यामध्ये जात आहेत. का बरं रे, त्याच रस्त्यामध्ये का जात असतील ते किरणं, वाय? कारण की हे किरणं ज्या ठिकाणी टक्कर खात आहेत हे परपेंडिक्युलर आहे, राईट का, तो बरोबर परपेंडिक्युलर आहे, असा परपेंडिक्युलर. मग जर का परपेंडिक्युलर जर का टक्कर मारला तर परपेंडिक्युलरच बाहेर निघेल ना तो, बरोबर की नाही. तो त्यामुळे ती बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्यायला पाहिजे. तो दुसरा नियम काय सांगितला मी, की रे पासिंग थ्रू द सेंटर, तो रे कुठून पास होत आहे, सेंटरमधून पास होत आहे आणि त्याच रस्त्यामधून वापस येतात. तो 2 नियम झाले. पहिला नियम काय सांगितला की जे रे होत आहेत ते रे कुठून येत आहेत, ते रे आपल्या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल येत आहेत आणि फोकसमधून पास होत आहेत. हा झाला पहिला नियम. रे जे काही आहेत ते आपले येत आहेत आणि सेंटरमधून पास होत आहेत आणि पुन्हा त्याच रस्त्यामधून रिफ्लेक्ट होत आहेत. हा दुसरा नियम. तिसरा नियम कॉन्केवसाठी, रे ऑफ द लाईट पासिंग थ्रू द फोकस. तो लाईट जे काही आहे ते कुठून पास होत आहे, फोकसमधून पास होत आहेत. फोकसमधून पास होऊन टक्कर खाऊन पुन्हा रिफ्लेक्ट होत आहेत, पण रिफ्लेक्ट कसं होत आहेत, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल.
कळतं आहे का रे? जे काही रे आहे ते रे येत आहेत अशा पद्धतीने टक्कर खाऊन, तो कुठून येत आहेत बरं का? ते कुठून तरी, समजा एखादी वस्तू आहे, या वस्तूला लाईटचा प्रकाश टक्कर खाऊन तो पास कशामधून होतो? फोकसमधून. तर फोकसमधून पास होतो, टक्कर खाऊन रिफ्लेक्ट होतो. पण रिफ्लेक्ट कसा होणार? प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल. जो काही पहिला नियम होता ना त्याचा बिलकुल ॲपोजिट. तो किरण फोकसमधून पास होऊन टक्कर खाऊन प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जातात. हा झाला तिसरा नियम. तो तीन नियम झाली. आता चौथा नियम काय बघा? तो चौथा नियम जो काही आपला आहे, चौथा नियम आहे आपला अशा पद्धतीनं, एक मिनिट हां. तो चौथा नियम काय बरं का? चौथा नियम आहे रे ऑफ द लाईट इन्सिडेन्स ॲट द पोल कॉन्क्यू मिरर. आता जर का समजा रे ऑफ लाईट इन्सिडेन्स ॲट द पोल, असे किरण असे इथे येऊन इन्सिडेन्स होत आहेत, अँड कॉन्क्यू मिरर अँड रिफ्लेक्टेड बॅक मेकिंग सेम अँगल, म्हणजे अशा पद्धतीने येतोय आणि अशा पद्धतीने इकडे जातोय, मेकिंग अँगल सेम टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे हा इन्सिडेन्स अँगल आय आहे, हा आय आहे आणि हा काय आपला आर आहे. मग तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सांगा बरं या ठिकाणी नॉर्मल काय आहे? चौथा नियम सांगतोय मी तुम्हाला, सांगा या ठिकाणी. प्रिन्सिपल ऍक्सिस. राईट का? सो प्रिन्सिपल ॲक्सिस असा नियमावरती क्वेश्चन विचारून घेत असतात. तो प्रिन्सिपल ॲक्सिस आपली नॉर्मल सारखी बिहेव करते. तर चौथा नियम काय म्हणतो माहिती आहे का? की इन्सिडेन्स रे कुठे आढळत आहेत? इन्सिडेन्स रे आपल्या पोलवरती आढळत आहेत. पोलवरती आढळून ते सेम अँगल करून, प्रिन्सिपल ॲक्सिसला सेम अँगल करून रिफ्लेक्ट होत असतात. ठीक आहे, तो हा एक नियम आहे. परंतु हा नियम काही आपण वापरत नाही इमेज काढण्यासाठी. आपण वरचे 3 पैकी, लक्षात घ्या, वरचे 3 नियमापैकी आपण फक्त 2 नियम वापरतो आणि 2 नियमाच्या मदतीने इमेज बनवून टाकतो. मग आता कॉन्क्योच्या मदतीने इमेज कशा बनतात हे आपल्याला शिकायचे आहेत. हे 4 नियम तुमच्या लक्षामध्ये आलेत का? पटकन कमेंट करून सांगा. हो. ठीक आहे.